कदम, फाईल द्या मला. तू गेला नाहीस अजून? गेलोच होतो, पोचलो होतो, बरं झालं. असं का? जावंसंच वाटत नाही, इथेच राहावंसं वाटतंय. हो का? आमच्या ऑफिसमध्ये पिऊनची जागा रिकामी आहे, करणार का? तुझा पिऊन व्हायचं असेल ना तर आत्ता अर्ज भरतो. ऐक ना, ऐकलंय ना. इथे का आलायस परत ते सांग. आलो नाहीये, आणला गेलाय. कुणी? माझ्या नशिबाने आणले. हा? माझ्या नशिबानं इथं आणलंय. ते म्हणतात ना, ज्या गोष्टीवरती जीवा पार प्रेम करतो ती गोष्ट मिळवून घेण्यासाठी डायरेक्ट देव पण मदत करतो. एक किरण. बरं बरं नाही, खरंच सांगतोय. तू पण इथं प्रयत्न कर माझ्यासाठी. काय झालं, तुला सोडलं आणि घरी पोचतो तर काय, सावली मॅनी भेटली. ती बोलली की शिवानी मॅमच्या ऑफिसला जायचंय. मग काय, गाडी घेतली, वळवली, इकडे आलो. काय? सावली मॅम इथे आलेत? मीच घेऊन आलो. अरे बापरे. का, काय झालं? एकटे यायला पाहिजे होतं. कुठे त्या आता? केबिन मध्ये गेली. अरे देवा, माझं का नाही लक्ष केलं? असंच होतं सगळ्यांचं, असंच होतं. मी असाच आहे ना, मी आलो की सगळ्यांचं लक्ष वेधून घेतो. कुठे गेली? एवढं लक्ष वेधून घेतो मी. अरे सावली, तू कधी आलीस? अगं नेमका ना आज माझा प्रोजेक्टर बिघडला, सो लॅपटॉपवर एक्सप्लेन करावं लागलं. सारंग सर, झालं का प्रेझेंटेशन बघून की आणखीन बघायचंय? नाही, झालंय ना. ऍक्च्युली थोडं अजून प्लॅनिंग करायचं होतं, सो त्याबद्दल सुद्धा डिस्कस करायचं होतं. नाही, तसंही तुम्ही आता आमच्याकडेच राहता ना, आणि तसंही सारंग सरांची एक महत्त्वाची मीटिंग आहे, हो ना सारंग सर? चला मग. बाकी तुझ्या असिस्टंटला सांग सगळे मला मेल करण्यासाठी. मी वाचून बाकी सगळं कळवतो. बाय. या. ये. ऐश्वर्या, सावली, हात नको लावू. मी येताना एकटी आले होते, मी जाईन माझी. तुमची मीटिंग होती ना, जा तुम्ही. अगं सावली, काय चाललंय मनात? काही नाही. हे बघ, मी ओळखतो तुला, मला माहिती आहे नक्कीच काय ते मनात चालू आहे. सांग मला. मी पण तुम्हाला ओळखते, मलाही माहिती आहे तुमच्या मनात सुद्धा काहीतरी सुरू आहे. मला माहिती आहे तू चिडलीस माझ्यावर, कारण मी येताना तुला सोडून निघून आलो ना एकटाच. चिडले नाहीये, वाईट वाटलंय मला. अगं ती शिवानी घाई करत होती, तिला मीटिंग होती, ती म्हणाली चल चल पटकन चल, लेट होतं, मला लेट होतं. मी तुला फोन पण केला होता, पण तू फोन रिसिव्हच नाही केलास. फोन ट्राय केला? हा, फोन केला होता मी तुला. माझा फोन मला सापडतच नव्हता. आणि तुम्हाला सांगू, आपली रूम आहे ना, ती बाहेरून लॉक होती. रूम बाहेरून लॉक होती? हो. लॉक कशी झाली? माहित नाही, पण ते महत्वाचं नाहीये. तुम्ही मला सांगा, मीटिंग तर शिवानी मॅडमची होती ना, मग तुम्हा दोघांची कोणती मीटिंग चालू होती? नाही, अगं तिची मीटिंग कॅन्सल झाली, मग ती म्हणाली की ब्रँडचं प्रेझेंटेशन दाखवते, म्हणून मी आलो. प्रेझेंटेशन दाखवायला इतका मोठं ऑफिस आहे, 4 खुर्च्या आहेत, टेबल आहे, एवढा मोठा सोफा आहे, पण नाही, तिला तुम्हाला खेटूनच बसायचं होतं.
मला नाही पटलंय. किती चिटकून बसले होते ते. सावली, माझ्यावर विश्वास आहे ना? तुमच्यावरच विश्वास आहे, पण परत तिने असं काय केलं ना, मग तुम्हाला माहिती आहे तुमची बायको डेंजर आहे. बसा. अहो दार उघडून दे ना. हात पकडा. तारा, 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 तू काय झालं एवढा हायपर व्हायला? हायपर व्हायला? तू छान दिवे लावलेस म्हणून सत्कार करू तुझा. तू नक्की माझ्या टीम मध्ये आहेस ना, की तुला त्या मूर्ख मुलीचा पुळका आलाय? आता काय झालंय? एक काम दिलेलं तुला, तेही झालं नाही तुझ्याकडून. मला नेमकं सांगाल का काय झालंय ते? तुला काय सांगितलेलं? तिला त्या रूम मधून बाहेर पडू द्यायचं नाही, तिला ऑफिसला पोहोचू द्यायचं नाही. मग ती कशी पडली बाहेर, कशी पोहोचली ऑफिसला? आता मला कसं माहित ती ऑफिसला कशी पोहोचली ते? मी माझं काम व्यवस्थित केलं होतं वहिनी. तुम्हाला पण माहिती आहे, आपण डोर लॉक केला होता, मी तिचा फोन हाईड केला होता, आणि तो बबलू तिची हेल्प करतो म्हणून त्याला सुद्धा त्या किरण सोबत पाठवून दिलं होतं. पण त्या सावलीने तिचं डोकं वापरलंच. जोर जोरात डोर बँग करत होती, हाका मारत होती. मग काय, अमृता वहिनीने तिचा आवाज ऐकला आणि दार उघडलं. आणि या सगळ्यात माझी काय चूक आहे वहिनी? हे तर तुझं असं झालंय की दूध उतू जाऊ देऊ नको, त्याच्याकडे लक्ष ठेव म्हटल्यावर दूध कसं उतू गेलो हे येऊन तू मला सांगतेय. हे बघा वहिनी, सरळ आणि स्पष्ट बोला ना, मला ही खोड्यात बोलणं नाही जमत हो. तुला काय सांगितलेलं? तिला त्या रूमच्या बाहेर पडू द्यायचं नाही. आणि तुला काय वाटलं तिला रूम मध्ये लॉक केलं म्हणून ती गप्प बसणार? बोलू शकते ना ती, तर ती आरडाओरडा करणार, बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करणार. हो, मग तेच केलं तिने. हो, तेच होऊ द्यायचं नव्हतं ना तारा. पण मग मी अजून काय करायला हवं होतं वहिनी? हा, मी पुरेपूर प्रयत्न केला होता, मी सगळ्यांना अडवण्याचा प्रयत्न केलाच होता. पण अमृता वहिनी घरात होत्या, त्यांनी आवाज ऐकला आणि गेल्या त्या दार उघडायला. गेली ती पळून. आता मी काय करायला पाहिजे होतं भाऊ? अगं पण काय झालं शेवटी? ती गेलीच ना ऑफिसला, आणि तेच होऊ द्यायचं नव्हतं तारा. तुझ्यामुळे ती शिवानी किती बोलली, मला वैतागली माझ्यावर. वहिनी हे बघा, मला तर आधी काहीच इंटरेस्ट नाही याच्यात. तर तुम्हाला सगळं कळतं ना, मग तुम्हीच करायला हवं होतं हे काम. हॅलो, इंटरेस्ट वगैरे नाही आहे, बोलायचं नाही. तुला बेनिफिट होणार होता म्हणून तू सहभागी झालेलीस ना, आणि मला इतर काम होती, मी तिकडे बिझी होते, कळलं? नाही तर मीच केलं असतं. पण ती पोहोचली कशी ऑफिसला? म्हणजे कशी गेली ती? तो इडियट बबलू तो घेऊन गेला. मग आता काय करायचं? काहीच करायचं नाही. आणि तू तर अजिबात काही करू नकोस, नट्टबट्ट कर. शिवानी बघेल तिला काय करायचं ते. पण तारा, एका अर्थी खूप बरं झालं आपला प्लॅन सक्सेसफुल नाही झाला ते. का विचार? कारण जर आपला प्लॅन सक्सेसफुल झाला असता तर नेमकं त्या शिवानी कारखानीच्या मनात काय सुरू आहे, तिचं हे सगळ्या करण्यामागचा हेतू काय आहे हे कधीच कळलं नसतं. पण आत्ता परफेक्ट टायमिंग आहे तिच्या मनातून काढून घेण्याचं की ती काय विचार करते. म्हणजे असं की तारा, जर का ही मूर्ख मुलगी घरातून बाहेर पडली नसती आणि ऑफिसला गेली नसती तर प्लॅन सक्सेसफुल झाला असता, बरोबर? मग शिवानीने दुसरा प्लॅन केलाच नसता, कळलं? आणि जर दुसरा प्लॅन केला नसता तर तिचं इंटेन्शन काय हे कळलं नसतं. पण आत्ता ती पुन्हा एक नवीन प्लॅन करणार, आणि त्या प्लॅन मधून तिचं हे सगळं करण्यामागचं हेतू काय आहे हे मला काढता येईल. म्हणजे हे परफेक्ट टायमिंग आहे. तिला ना बोलतं करायला हवं, तिच्या मनात काय ना हे काढून घ्यायला हवं.